नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण मस्त कटोरीची नवीन पद्धतीने मी छान तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. तर आपण ह्या मापाचं म्हणजे ब्लाऊज शिवायचं आहे आपल्याला. कस्टमरचं आहे. तर हे आपलं म्हणजे 17 इंच भरलं आडवं, म्हणजे सगळं मिळून आपलं 34ची छाती भरली. उंची याची ना म्हणजे 13 भरत होती. तर आपण त्याच्यात 1 इंच ॲड करून घेऊ. बाहीची लांबी होती ही 10 होती. मी मार्जिनसहित घेतली होती, पण आपण अर्धा इंच त्यात परत घेणार आहे एकदा. आणि मी सर्व मापे आता छान पद्धतीने असे लिहून घेते. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर अशा नवीन नवीन पद्धतीने आपण आपले ब्लाऊज वगैरे छान अलग अलग डिझायनर किंवा मग अलग अलग पद्धतीचे मी सर्व तुम्हाला सांगणार आहे. तर बघा आता मी म्हणजे छाती लिहून घेतली, 34 इंच उंची लिहिली मी, 14 इंच लिहिली आहे, म्हणजे सध्या 13 लिहिली आणि त्यात प्लस करून आपण 1.5 इंच घेणार आहे. आता आपण बाहीची लांबी लिहून घेतली 10 आणि जी गोलाई असते ना म्हणजे मोंढा असा मापून घ्यायचा. तर मोंढा आपला 7.5 भरत होता. 7.5 आणि त्यात प्लस 2 इंच असं व्यवस्थित म्हणजे घेऊन घ्यायचं. कारण हे ब्लाऊज मग खूप छान बसते, खूप मस्त पद्धतीने बसून जाते आपल्याला. खूप सोपी पद्धत आहे. आता आपण बाहीची गोलाई घेणार आहे. तर बाहीची गोलाई ही 5 इंच भरलेली आहे, म्हणजे अर्ध्या हाफमध्ये. तशी 10 येते पूर्ण, म्हणजे आपण हाफ घेणार आहे 5 इंच. तर आता मस्त आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहे. म्हणजे अगोदर आपण पेपरवर कटिंग करणार आहे आणि पेपरवर कटिंग झाल्यानंतर मग आपण ब्लाऊजवर करणार आहे. तर मी हा म्हणजे डबल पेपर घेते आता. कारण थोडासा कमी पडत होता म्हणून मी असा सिंगल करून घेतला होता तो अगोदर. आता नंतर आता डबलचा करून घेते, कारण आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साईड पण एक सोबतच काढायची आहे. तर आता आपण किती घेणार आहे? चौथीचा चौथा भाग किती होते? 8.5 होते आणि त्यामध्ये आपण 1.5 किंवा 2 इंच मार्जिन घ्यायची. तर आता इथं मी 2 इंच मार्जिन घेते, म्हणजे आपलं किती येणार आहे एकूण? 10.5 येणार आहे. 10.5 आल्यानंतर आपण त्याचा चौथा भाग म्हणजे 10.5 घेतल्यानंतर उंची आपण 1 इंच एक्स्ट्रा टाकणार आहे. त्याच्यात आपली किती भरली होती? 13 भरली होती. आपण 14 करणार आहे. कारण आपलं वरून शोल्डरवर पण दाब जातो आणि खालून पण शिलाईमध्ये जात असतो मागून पट्टी लावताना. तर आता शोल्डर आपण 5.5 घेतलेली आहे. आता हे पूर्ण मी उंची एक म्हणजे लाईन मापून दाखवते तुम्हाला. शोल्डर 5 घेतलेली आहे. तर थोडासा व्हिडिओमध्ये त्या नाही आलेला आहे. मला लक्षात नाही आला, माझा कॅमेरा थोडासा बाजूला लागलेला होता म्हणून. पण तरी मी तुम्हाला दाखवते आता. 5.5 इंचावर शोल्डर घेतल्यानंतर मी 6 इंचाचा मुंडा घेऊन राहिली आहे. 6 इंचाचा मुंडा घ्यायचा आणि पूर्ण एक चौकोन छान आकार देऊन द्यायचा. आणि 2 इंचावर मी ही मार्जिन घेऊन घेतली. आता 2 इंचावर मार्जिन घेतल्यानंतर दो जिथून आपण मार्जिन घेतली आणि जिथून आपला मोंडा आलेला आहे ना, त्याच्या हाफ करून घ्यायचा आणि जिथून आपण मोंडाला वरून घेतलेला आहे ना 6 इंच, त्याचा पण हाफ करायचं. आता परत जिथं हाफ केलं त्याचं आणखी हाफ करून घ्यायचं. तर आपलं किती राहिलं होतं? 3 आलं होतं. 3चं 1.5 आलं आणि त्याच्यामध्ये आपण जेवढं अंतरात इथं आलं ना, तेवढं अंतर आपण मागे घेऊन घ्यायचा. कारण इतकं सुंदर ब्लाऊज बसते हे. एकदा थोडंसं लक्षात नसेल आलं तर मी परत सांगते. मुंडा आपला 6 इंच होता आणि जे माप घेतलं ना आपण मार्जिनपासून, मार्जिन आपण 2 इंच पुढे सोडून दिलं. मार्जिन ते जिथं मुंड्याचा आपला 6 इंचाचा आलेला आहे ना, त्याचं ते माप घेऊन घ्यायचं, त्याचं हाफ करायचं. हाफ म्हणजे अर्धे करायचे. अर्धे केल्यानंतर टिक टिक मार्क करून घ्यायची आणि जिथं अर्धं आलं तिथूनपासून पुन्हा जिथपर्यंत मुंडा आला ना, त्याचं अर्धं करून घ्यायचं आणि जो अंतर येईल, कधी अर्धा इंच येऊ शकते, पाऊण इंच येऊ शकते किंवा 1 इंच येऊ शकते, तेवढं आपण मागे घेऊन घ्यायचं. म्हणजे इथे आपल्या कटोरीचा भाग छान तयार होईल आणि हा आपला समोरच्या भागासाठी तयार होईल. तर मी जे 1 इंचाचं समोरच्या भागासाठी दिलेलं आहे आणि 1.5 इंचाचं हे मागच्या भागासाठी दिलेलं आहे. आता हे समोरचा आपला गळा तयार होत आहे मस्त. गळा मी 6.5चा घेतला होता आणि मागचा गळा म्हणजे 10 ते 10.5 इंचचा. पण आता इथं नव्हता घ्यायला पाहिजे, तुम्ही दुसऱ्या मागच्या कागदावर घ्यायला पाहिजे होता. पण मला एक म्हटलं तुम्हाला एक दाखवून द्यावं म्हणून मी इथं पण घेतलेला आहे. कारण आपल्याला इथं आता कटोरीचा आकारसुद्धा द्यायचा आहे. तरी जास्त कन्फ्यूज होऊ नका. जर नाही समजलं ना, मला नक्कीच कमेंटमध्ये विचारा. मी नक्की आणखी परत व्हिडिओ तयार करीन. आता आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे 3 इंचाची. कागदावर पेपर कटिंग करताना आपण 3 इंच घेणार आहे. पण तशी आपण ॲक्च्युअलमध्ये पेपरवर जेव्हा कपड्यावर जेव्हा घेऊ ना, तर तेव्हा आपण 4 इंचाची घेणार आहे. कारण 1 इंच जिथून कटोरीचा भाग जोडला जाईल तिथून अर्धा इंच मार्जिन आणि खालून अर्धा इंच मार्जिन असं आपण घेणार आहे. 6 इंचावर मी आता कटोरी घेतली
आता ही 6 इंचावर आली कशी, तर त्याची सोपी पद्धत आहे. 2 इंच आपली एक साईड भागची मार्जिन सोडून द्यायची. त्याच्यानंतर इथे 2 अडीच किंवा 3 असं घ्यायचं. तर साईड भागासाठी. तर मी तिथं म्हणजे 2.25 आलेलं होतं माझं. आणि मग उरली-सुरली आपली जी राहते ना, ती कटोरी राहते. कधी 5.5 येते, कधी 6 येते. आणि 1 इंच गळ्याच्या भागाकडून वर 1 इंचावर द्यायचा आणि तिथून आपल्याला कटोरीचा आकार असा देऊन द्यायचा आहे. कन्फ्युजन होऊ नका. इथं 2 इंचाचं आपलं साईडचा भाग आलेला आहे. खूप सुंदर बसणार आहे आपली ही कटोरी. आता आपण फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही कापून घेणार आहे. तर मी आता तुम्हाला म्हणजे सोबत कापून दाखवते, कारण आपल्याला मुंडा वगैरे पण कापायचा आहे म्हणून. आता जी आपली कटोरी निघालेली आहे ना, आता ती जी कटोरी आपली छोटी होणार आहे, ही कटोरी नाही चालत आपल्याला. आपण आता मोठी कटोरी तयार करून घेणार आहे. तर कटोरी काढण्याचे पण असे 2-3 प्रकार आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा प्रकार दाखवते. आणखी आता दुसरा एखादा व्हिडिओ तयार करेल ना, तेव्हा मी आणखी तुम्हाला एक युनिक दाखवील, कारण खूप छान बसते ती पण कटोरी. आता ही जी कटोरी आहे ना, तर ही जशीच्या तशीच आपण आपल्या पेपरवर आखून घेणार आहे. कारण आपल्याला त्याच्यामध्ये वाढवायचं आहे. कारण आपल्याला टक्स द्यावं लागतं ना, तर टक्स कमीत कमी आपला 2.5 ते 3 इंचाचा टक्स असतो. आपण जशीच्या तशी आता कटोरी आखून घेतलेली आहे. आता त्याचं माप घेतलं मी. आता आपण 6 इंचाची कटोरी घेतली, त्याचा हाफ करून घ्यायचा अगोदर. आता काही व्हिडिओमध्ये बघितलं मी, तर पूर्ण कटोरी तयार झाल्यानंतर त्याचा हाफ करतात, पण मला नाही योग्य वाटत. मी असं करत असते. आता एक अर्धा इंचापेक्षाही कमी थोडंसं आपण गळ्याकडून वाढवणार आहे. कारण गळ्याकडून पण जास्त वाढवलं ना, तर गळा मोठा झाल्यानंतर शोल्डरवरून उतरते. आता साईड भागाकडून मी एकीकडून 1.25 इंच म्हणजे जेवढा आपल्याला टक्स द्यायचा आहे ना, जेवढा आपल्याला उठाव घ्यायचा आहे कटोरीचा, तेवढ्या टक्सच्या बाजू ठेवायच्या. 1 सव्वा 1.5 इंच. आणि मी गळ्याच्या म्हणजे बटनपट्टीकडून पण 1 सव्वा इंच घेतलेला आहे आणि बाजूला पण 1.25 इंच घेतलेला आहे. दोन्ही भाग आपण जोडून घ्यायचे. तर आता हे मला बटनपट्टी जर आपल्याला छोटी करायची असली ना, तर इथंच आपण थोडंफार करू शकतो. तर इथं आपण मी आता 4ची बटनपट्टी आणि क्रॉसपट्टीचं जे 3 इंच येते ना, असं 7 ते 7.5 इंचाची छान आपली बटनपट्टी तयार होऊन जात असते. आणि जिकडून कटोरी वाढवली होती तिकडून पण मी थोडं म्हणजे वाढवत घेतलं. आणि जिथं आपण मधला मिडल पॉईंट दिला होता, तिथून मी 1.5 इंच खाली घेतलं आणि दोन्ही भाग असे आपण जुळवून घेतले. आता तुम्ही सांगितल्यापेक्षा व्हिडिओ मी जसं दाखवते ना, तसं नक्की बघा. आणि दुसऱ्या वेळेस आणखी चांगला व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेल मी. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे नक्की आवर्जून सांगा. आता एक आणखी मी तुम्हाला छानपैकी आयडिया सांगते. टक्स पॉईंट कटोरीचा द्यायचा कुठं. कारण भरपूर वेळा हेच कन्फ्युजन होते की मी किती वर देऊ, 2 वर देऊ, 2.5 वर देऊ किंवा 3 वर देऊ. तर आता काय करायचं, आपण जो साईड भाग काढला ना, तर तो असा याच्यावर ठेवून घ्यायचा. आता बघा मी कसं दाखवते तुम्हाला. असा ठेवून घ्यायचा, कारण आपली कटोरी तशी जुळणार आहे ना. आणि आपला टक्स पॉईंट किती येणार आहे. आता टक्स पॉईंट जर तुम्ही कस्टमरचा जर घेतलेला नसेल, जर माप व्यवस्थित असेल कटोरीचं दिलेलं त्यांनी, तर त्याच्यावरून घ्यायचं. किंवा एक चार्ट येते 34साठी 9.5 पर्यंत आपला कटोरीचा पॉईंट येऊन जात असतो. आता खाली जेवढंही उरेल ना, तेवढं आपण घ्यायचं. आता माझा आता 3.5 उरला होता, म्हणजे 3.5चा टक्स आला आपला. आणि जो साईडला मी 1 इंचाचा भाग एक दिला होता, कारण 1 इंचावरच आपलं कटोरीचं माप येत असते शोल्डरपासून. तर अशा पद्धतीने मी दाखवते ना ते आता. त्याच्यानंतर 1 सव्वा इंच आपण इकडनं घेणार आहे टक्ससाठी आणि 1.25 इंच इकडून पण घेणार आहे. जेवढं तिथून घेतलं ना दोन्हीकडनं, तेवढंच आपण इकडनं घेणार आहे. तर 1.25 इंच इकडून, 1.25 इंच इकडून, म्हणजे आपला 2.5चा टक्स तयार होईल. कारण हे माप 34चंच आहे. जास्त याला उठाव म्हणजे त्या मानानं नको. त्यामुळे आपली, कारण हे मीडियम साईजचं ब्लाऊज आहे. आता दोन्ही टक्सचे पॉईंट मोजून घ्यायचे. तर एक माझा 3.5 भरला होता आणि दुसरा 3च भरत होता, म्हणून हा पण मी 3.5 करून घेतला. कारण जेव्हा आपण कटोरी तयार करतो ना, तिथं थोडासा म्हणजे शिवताना आपल्याला एक साईडचा भाग जास्त उरतो
आणि एकीकडचा भाग कमी पडतो. त्याच्यासाठी हे आधीच काळजी करून घ्यायची. आता याच्यानंतर आपण याची कटिंग करून घेणार आहे. अशा पद्धतीनं आपलं छान कटोरी आणि साईड भाग आणि क्रॉसपट्टी एवढं तयार झालेलं आहे. आता आपल्या फक्त बाह्या तयार करायच्या बाकी आहेत. तर आपण आता याच्या म्हणजे बाह्या किंवा स्लीव्ज म्हणतात त्याला ना, त्या तयार करणार आहे आपण. तर हे बॅक साईड, फ्रंट साईड आणि हे सर्व आपलं रेडी झालेलं आहे. तर आता आपण स्लीव्जची कटिंग बघणार आहे. तर आता यामधला पेपर माझा संपला होता, तर मी साधा आपला न्यूजपेपर असतो ना, तो घेतला होता आणि त्याच्यावर आता मी तुम्हाला दाखवून देते एकदा की बाह्या कशा घेतल्या जातात म्हणून. तर आपलं बाहीचं माप होतं 10. आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घेणार आहे लांबीला आणि मोंडा आपला 7.5 आलेला होता आणि गोलाई आपली 10ची, त्याची हाफ म्हणजे आपल्याला 5चीच करायची होती. तर आपण आता तुम्हाला मी मोंडा मोजून दाखवते आपल्या बॅक साईडचा. जर तेवढाच जर आला असेल ना, तर आपली कटिंग एकदम व्यवस्थित झाली असं समजून जायचं. तर आपल्याला किती आले पाहिजे होतं तर आपला 7.5चा मोंडा आहे, तर 7.5 एवढं बरोबर आपलं आलं पाहिजे आणि 2 इंच आपली मार्जिन राहिली पाहिजे. तर मी म्हणजे ते करून बघितलं, तर एकदम म्हणजे परफेक्ट माप आलेलं होतं. तर अशाच पद्धतीनं तुमचं पण आलं ना, तर समजून जायचं चांगलं आलेलं आहे म्हणून आपलं माप पद्धतशीर काढलेलं आहे. थोडंसं बाहीचं उरलं तर चालेल, पण कमी नको पडायला. तर आता आपण 10.5 वर एक टिक मार्क करून घेतलेली आहे आणि आता जो मोंडा आहे ना, तर मोंड्याचा भाग किती होता आपला 7.5. तर मग आपण मी एक 7.5 वर एक टिक मार्क करून घेणार आहे आणि त्याच्याखाली 2 इंचावर करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर एक सरळ रेष ओढून घेणार आहे. कारण आपल्याला त्या पूर्ण बाहीचं माप टाकायचं आहे किंवा आपल्याला त्याचा आकार द्यायचा आहे बाहीचा. तर आता इथून जे साईड भागलं असते ना, तर हे 2.5 किंवा 3ला देत असतात, पण मी आता लांब आहे म्हणून 3ला घेते. तर 3वर दिलेलं आहे आणि उंची म्हणजे जे आपलं मार्जिन आहे ना, ते 2 इंच. ते 2 इंच मार्जिन आपली व्यवस्थित बरोबर 7.5 वर आलेली असते आणि मग 7.5 पासून आपल्याला मोंड्याचा आकार देऊन द्यायचा आहे. फिश कट वगैरे तिथून देऊन द्यायचं. वरून 1 ते 1.25 इंच घेऊन आपण बरोबर तिथं जोडून द्यायचं. आता हे नेहमी काही कटिंग करताना घेत नसते, पण व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणून दाखवलं मी आता. 5 इंच बाहीची गोलाई घ्यायची आहे आणि 2 इंच त्यासाठी मार्जिन घ्यायची. आता आपल्याला म्हणजे एकदा मी पुन्हा चेक करून घेतलं, की आपलं नेमकं कुठे येते म्हणून आणि जिथं 7.5 आलेलं आहे आणि जिथं 5 आलेलं आहे ना गोलाई, ते भाग जोडून घ्यायचा आणि मार्जिनला मार्जिन जोडून घ्यायचे. अशा पद्धतीने मस्तपैकी आपण एक बाहीची स्लीवची कटिंग पण करून घेणार आहे आता. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल, तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर माझं काही कुठं थोडंसं चुकत असेल त्यासाठी मला क्षमा करा. कारण मी कोणाबद्दलही असं काही बोलत नाही, पण ही माझी पद्धत आहे. मी याच पद्धतीने शिवत असते. म्हणून मी अशी कटिंग दाखवते आणि तुम्ही नक्कीच या पद्धतीने एखादं तरी ब्लाऊज शिवून बघा. खूप छान ब्लाऊज बसते. तर श्री स्वामी समर्थ.